थोड़ा जयघोष करू, जरा ऊर्जा आणू. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम. हर 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 हर. महाराष्ट्राचे आमचे लोकनेते, आमचे सर्वांचे लोकप्रिय नेते जिथे जिथे आम्हाला अडचण आली तिथे तिथे पहिलं नाव आमच्या सर्वांचे संकट मोचक असतात असे भारतीय जनता पक्षाला संघटित करण्याकरता, या पक्षाला उंची मिळवून देण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं असे माननीय आमचे लोकनेते गिरीशभाऊ महाजनजी, या ठिकाणी उपस्थित पक्षाचे महासचिव उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी जय चौधरीजी, आमचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळेजी, आमच्या जळगावचे शहराध्यक्ष उज्ज्वलाताई पेटाळेजी, ज्यांच्याबद्दल आता उल्लेख झाला, अत्यंत युवा आणि खऱ्या अर्थाने एक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन ज्यांनी समर्पित केलं आहे असा एक युवा जळगावचा लोकनेता आमदार चव्हाणजी, आमचे नेते किशोर महाजनजी, रोहित निकमजी, शिवा तायडेजी आणि जळगाव जिल्ह्यातले अनेक मान्यवर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते. मला आज अभिमान आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज ज्यांचं प्रस्तुत तर महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचा पारिवारिक संबंध आहे आणि अनेक संपूर्ण जीवनभर ज्यांनी समाजाच्या सेवेचा जो संकल्प केला आणि आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी समाजाकरता दिलं असे माननीय माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटीलजी, माननीय आपल्या डॉक्टर सौ केतकी पाटीलजी, देवेंद्र मराठेजी, वर्षा पाटीलजी, शैलेश राणेजी, संदेश पाटीलजी आणि अनेक पक्षप्रवेश होणार आहे. एक मोठा पक्षप्रवेश आपण देवेंद्रजी पुन्हा जळगावमध्ये रावेरमध्ये करणार आहे. त्या ठिकाणी मोठी 50-60 हजाराची बैठकही होणार आहे. त्या ठिकाणी आपले उल्हासराव पाटीलजी, केतकी पाटीलजी तसं नियोजन करणारही आहे. पण आज त्यांनी ठरवलं की भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करायचा. माननीय गिरीश महाजन साहेबांनी या पक्षप्रवेशाकरता मला सूचना दिली. माननीय देवेंद्रजीकडे जेव्हा परवा गेलो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे केतकीताई येऊन गेल्यात आणि केतकीताईची चर्चा गिरीश भाऊ सोबत माननीय देवेंद्रजी सोबत झाली. आमचे लोकनेते देवेंद्रजी यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली आणि आज मला अभिमान आहे की एक काँग्रेसचं मोठं जे प्रस्थ होतं उत्तर महाराष्ट्राचं, मोदीजींच्या या वादळामध्ये आणि उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळं, केतकीताईच्या पक्षप्रवेशामुळं हे मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्याकरता जो पक्षप्रवेश झाला आहे, आत्ताच गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक मोठी उंची पक्षाला माननीय उल्हास पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळेल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. मला अभिमान आहे. जेव्हा केतकीताई बोलत होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या घरी दिवा जळावा, चलो जलाए दिन वहा जा अभी भी अंधेरा है, हाच अंत्योदयाचा संकल्प त्यांनी मांडला. आणि त्यांनी हे सांगितलं की माझ्या जीवनामध्ये 22 तारखेचा दिवस अत्यंत महत्वाचा होता. 5 ते 27 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं
निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश घेत होते, तो क्षण तुमच्या माझ्या डोळ्यांनी आपल्याला बघितला. जो क्षण बघायला 25 पिढ्या निघून गेल्या, 5 ते 27 वर्ष अनेक पिढ्या तुमचे आजोबा, माझे आजोबा, पंजोबा निघून गेले. त्यांनाही वाटलं होतं कोणीतरी येईल, रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाईल. पण बंधू भगिनींनो, नाही झालं. या काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्ट मध्ये सांगितलं होतं रामलल्ला हे काल्पनिक आहेत, रामसेतू काल्पनिक आहे. सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्लाचा जन्म अवधपुरीमध्ये अयोध्येमध्ये 8000 वर्षापूर्वी झाला होता, याचे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मागितले तेव्हा काँग्रेस पार्टीने काल्पनिक सांगितलं होतं. रामलल्ला काल्पनिक आहे. मोदीजीला यावं लागलं, उत्तर महाराष्ट्राला सर्व खासदार द्यावे लागले. मोदीजी आले आणि मोदीजींनी सुप्रीम कोर्टामध्ये 8000 वर्षापूर्वीचा जन्म रामलल्लाचा अवधपुरीमध्ये झाला होता, ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान झाले, ते मांडावं लागलं, सांगावं लागलं, पुरावे द्यावे लागले. मागच्या सरकारांनी त्या काळामध्ये रामलल्लाला काल्पनिक म्हटलं. उद्धव ठाकरे परवा नाशिकमध्ये बोलले, कानात बोलले. काय सांगतात, किती खोटारडे आहेत. यांनी कुणासोबत युती केली आहे? रामलल्लाला काल्पनिक म्हणणारी काँग्रेस पार्टी सोबत उद्धव ठाकरेंची युती आहे बघा. आणि मग उद्धव ठाकरेंना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखं आहे, ज्यांनी रामलल्लाला काल्पनिक म्हटलंय. आणि म्हणून उल्हास पाटील साहेबांनी निर्णय घेतला की रामलल्लाला काल्पनिक म्हणणाऱ्यासोबत मी राहणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी रामसेतू काल्पनिक आहे म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत मी राहणार नाही. उद्धव ठाकरे जरा ऐका, उल्हास पाटील जी बसले आहेत, तुम्ही आपल्या घरी बसले असाल, बघत असाल. काँग्रेसचे दिग्गज नेते उल्हास पाटीलजी, केतकी पाटीलजींनी पक्षप्रवेश केला आहे. हा उद्दिष्टाकरता केला आहे. हा काय गिरीश भाऊ महाजन आणि बावनकुळे किंवा फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये करत असताना त्यांनी उद्देश मांडलाय, उद्दिष्ट मांडलाय. हे उद्दिष्ट मांडलाय. केतकीताई बोलताना उद्दिष्टाने बोलल्या की 21व्या शतकातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता केवळ नरेंद्र मोदीजी मध्ये आहे. आणि म्हणून मी पक्षप्रवेश करतो आहे. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजी मध्ये आहे. जगातला सर्वात आर्थिक मजबूत भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजी मध्ये आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची मोदीजी मध्ये क्षमता आहे. म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आणि आता हे लोक अशी परिस्थिती झाली आहे, जरा बघून घ्या उद्धवजी, भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर काय सुरू आहे. सकाळी बघा, बाळासाहेब बदाने सारखा एक सच्चा इमानदार कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता धुळे जिल्ह्यातला, धुळे ग्रामीणच्या माननीय गिरीजीच्या जयकुमारांच्या नेतृत्वामध्ये 65 सरपंच घेऊन, 2 जिल्हा परिषद आणि नगरसेवक घेऊन, आणि आता तर त्यांनी सांगितलं 22 जिल्हा परिषद पुढच्या काळामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर अजून 50,000ची सभा घेऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. एकीकडे सकाळी धुळेमध्ये बाळासाहेब बदाने, दुसरीकडे जळगावमध्ये माननीय उल्हास पाटीलजी, केतकी पाटीलजी आणि इतर सर्व. हा पक्षप्रवेशच 21व्या शतकातल्या अमृत काळातला भारत निर्माण करण्याचा हा मोठा योग या ठिकाणी निर्माण. आणि म्हणून गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेन उल्हास पाटील साहेब की आमच्या पक्षामध्ये तुम्हाला आपल्या सर्वांना माहित आहे, आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले कार्यकर्ते देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती, विरासत आणि या देश कार्याकरता, राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आपलं जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते आहोत. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या व्यक्तीला 150 देशांनी जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हटलाय, जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री 150 देशांनी म्हटले, असे लोकनेते माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. 14 देशांनी त्या नेतृत्वाला त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला, असे मोदीजी आपले नेते आहेत. जगातल्या 78% लोकांनी जगातला सर्वोत्तम नेता मोदीजी म्हटला आहे. आपले नेते मोदीजी असे आहेत
की दीपावलीचा आपण आपल्या घरी करतो, पण मोदीजी असे नेते आपल्या जवळ आहे की आपला ऊर भरून येतो. आपण तर आपल्या घरी दिवाळी करतो, पण जगातला एकही प्रधानमंत्री असा नाही आहे की आपलं रक्षण करणारे सैनिक जे -33 डिग्री मध्ये पाकिस्तानच्या आणि चायनाच्या बॉर्डरवर तुमचा माझा जीव वाचवण्याकरता AK-47 घेऊन उभे आहेत. त्यांच्यासोबत दीपावली करणारा पहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे. अशा पक्षात उल्हास पाटील आणि केतकी पाटीलचा पक्षप्रवेश झाला आहे. आणि त्यामुळे देव दे धर्म संस्कार संस्कृतीचं विरासत आपली टिकवण्याकरता या ठिकाणी आपण या पक्षाची धुरा सांभाळली आहे. मला देवेंद्रजींनी एवढंच सांगितलं सकाळी, का रात्री मी होतो, मग नंतर गिरीश भाऊ म्हटले होते, आम्हाला एवढंच सांगितलं पक्ष प्रवेश करताना एकच सांगा उल्हास पाटील साहेबांना, डॉक्टर केतकींना, की तुम्ही ज्या संस्कारामध्ये आहे, जे तुम्ही या ठिकाणी आपली उंची ठेवलेली आहे, एकही टाचणीमध्ये तुमच्या इमेजला भारतीय जनता पक्ष एक तुमची इमेज जपण्याचं काम करेल. तुमच्या काही उंची आहे, तुमची उंची आहे, उंची कुठेही कमी होऊ देणार नाही. पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी आपला परिवार म्हणून, आपल्या परिवाराचे सदस्य म्हणून, आणि या पक्षामध्ये तर किती फ्लाय करता येतं, कोणाची मनाई नाही आहे. उद्या कधी गिरीश भाऊ म्हणू शकणार नाही, बावनकुळे म्हणू शकणार नाही, देवेंद्रजी म्हणू शकणार नाही. जेवढे तुम्हाला फ्लाय करता येईल, या राज्यात जेवढं नेतृत्व मोठं करता येईल, नेतृत्वाला मोठं करण्याकरता या पक्षामध्ये मोठी संधी आहे. आणि आता तर बघा, महिलांना तर फार मोठी संधी आली आहे. पुढच्या काळामध्ये तर देशामध्ये 2029चा विचार केला तर मोदीजींनी संसदेमध्ये गेल्यावर केतकीताई पहिलं बिल कुठलं आणलं असेल तर या देशामध्ये 140 कोटी देशाचं भविष्य ज्या संसदेमध्ये, ज्या लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतात, तुमच्या माझ्या जीवनाची रक्षण करणारी संसद, त्या संसदेमध्ये 192 महिला खासदार राहणार, 192 महिला खासदार. आणि जयकुमारजी, गिरीश भाऊ, मी, आम्ही तर आता गिरीश भाऊ तर 7व्यांदा आमदार झाले आहेत, जयकुमारजी 4थ्यांदा, मी 4थ्यांदा. आम्हाला त्याची चिंता नाही आहे. पण 2029चा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचे रक्षण करणारं विधानमंडळ, त्या विधानमंडळामध्ये 113 महिला आमदार राहणार, 113 महिला. महिलांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान आहे, मान आहे. आणि मी आता चित्रताईशी बोललो, गिरीश भाऊशी बोललो, मंगेशशी बोललो, जयकुमारजीशी बोललो. मी आजच केतकीताई, डॉक्टर केतकीताई पाटील यांना राज्याचं महिलांचं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये राज्यभर आपल्या सेवेचं कार्य त्यांनी अंत्योदयाचा विचार केला आहे. आणि म्हणून मी आता चित्रताईशी बोललो, त्यांना उद्या नियुक्ती देणार होत्या राज्याचं महिलांचं उपाध्यक्ष म्हणून त्यांना आपण नियुक्ती करत आहोत. त्यांना मी विनंती करणार आहे, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तो आदिवासी भागातला, नंदुरबार भागातला गरीब आदिवासी माणूस असेल, त्यांच्या रुग्णसेवेकरता, धुळे जिल्ह्यातला ग्रामीण भागातला आदिवासी असेल, समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण, जसं गिरीश भाऊ, मला अभिमान आहे. जेव्हा मी मंत्री होतो, गिरीश भाऊ मंत्री होते, देवेंद्रजी आमचे नेते मुख्यमंत्री होते, मला अभिमान आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार्य काही झालं असेल ते रुग्णसेवेचं झालं, ते आरोग्य सेवेचं झालं, ते रुग्णसेवेचं कार्य या महाराष्ट्राची जनता माननीय गिरीश भाऊ कधी विसरू शकत नाही. मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली आहे. मोदीजींनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारत तुम्हाला या ठिकाणी असं कार्ड दिलं आहे, ज्या कार्डाच्या माध्यमातून केतकीताई तुम्ही समाजाचं रक्षण करू शकता. माननीय गिरीश भाऊ मंत्री असताना आणि आताही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यातून ज्या पद्धतीने गिरीश भाऊनी 2-3 लाखाचे मेडिकल कॅम्प प्रत्येक जिल्ह्यात केले, तो दिवस कोणी विसरू शकत नाही. कितीतरी लोकांचा जीव वाचवण्याचं काम देवेंद्रजी आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झालं. आणि म्हणून असे लोक आशिष देशमुखजी आपले बघा, मागच्या 1 वर्षापूर्वी रणजित भाऊ देशमुखजी ओळख असेल, त्यांचे सुपुत्र आहेत आशिष, जिल्हाध्यक्ष गाऊन टाकीन. आणि त्यामुळं
गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आज पक्ष मोठा झाला. जयकुमारच्या नेतृत्वात आज पुन्हा पक्षामध्ये भरारी निघाली आहे. मी एवढंच सांगेल आज आला का नाही या या विनंती आहे तुमच्यासोबत जे जे पदाधिकारी या पक्षामध्ये आले आहेत त्या सर्वांचं गिरीश भाऊशी बोलून आमच्या मंगेश चव्हाणजी बसून अमोल जावडेजी आपण सर्व बसून योग्य सन्मान सर्वांचा राखला गेला पाहिजे. याकरता त्यांना सर्वांना पदाधिकारी आपण करणार आहोत. काही काळजी करायची गरज नाही. एवढंच सांगेन तुमच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याकरता गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता आपण जो संकल्प केला त्या संकल्पाला मी सलाम करतो. कारण आपण सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता आम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतो. तर काँग्रेस पार्टीची काय हालत झाली बघा. त्यांना नुसतं कळलं त्यांना माहिती झालं की ह्या स्टेजवर उल्हास पाटील ज्या डॉक्टर केतकी पाटील येणार आहेत त्यांनी त्यापूर्वीच त्यांना पक्षातून काढून टाकलं. अरे पण मेधासारखा जर अध्यक्ष असता माझी मोटरसायकल गाडी काढली असती गिरीश भाऊला घेतलं असतं. एखादा भाजपचा नेता चालला असता तर विचारलं असतं काही चूक झाली असेल तर माफ करा पण पक्षातून जाऊ नये हे केलं. जर एखादा भाजपचा नेता जर खाल्ला सोडून तर मी 4 वेळा गेलो असतो. नंतर त्याची मर्जी जाण्याचं नाही जाणार तो. पण माझ्यासारखा देवेंद्रजी सारखा गिरीश भाऊ सारखा मंगेश सारखा जयकुमार सारखा आमच्या नेत्याचे संस्कार काय आहेत. संस्कार काय जर आम्हाला कळलं असतं की उल्हास पाटील सारखा एक नेता ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पार्टीचं जिवंत ठेवण्याकरता पक्षाला मोठं करण्याकरता वाईट काळात चांगल्या काळामध्ये वाईट काळामध्ये पक्षाचं काम केलं असा नेता सोडून चालला आहे. हे जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं असतं मी दिवस रात्र एक केला असता प्रयत्न केला असता माहित नाही काय झालं असतं. मग गिरीश भाऊ सारखा नेता गेला असता आणि त्यांना विनंती केली असती काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता. पण ही पार्टी अशी पार्टी आहे माहीत झाल्यावर उल्हास पाटील साहेबांकडे लोक काय चूक झाली सोडा पुन्हा चांगलं काम करू पुन्हा काही करता येईल नाही. मगरुरी बघा म्हणजे आज ज्या पद्धतीने दानादार उडाली आहे कशी मगरुरी आहे कशी मगरुरी. त्यांना माहीत होता बरोबर त्यांना काँग्रेस पार्टीने निलंबित करून टाकलं. ही मगरुरी आहे काँग्रेस पार्टीमध्ये. ही लोकशाही आहे. पण उल्हास पाटीलजी जरी काँग्रेस पार्टीने आपल्याला ही अवहेलना केली असेल तरी भारतीय जनता पार्टी मात्र तुम्हाला सन्मानच देईल. तुम्हाला त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुमचा एक राजकीय सुद्धा या ठिकाणी तुमच्या मनाला कधी वाटू देणार नाही. या डायसवर सांगतो प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी हा सहवास या ठिकाणी आहे. मी तुम्हाला डायसवर सांगतो तुम्हाला आयुष्यभर वाटणार नाही डॉक्टर केतकी तुम्हाला की मी चुकीचा निर्णय घेतला होता. तुम्हाला हेच वाटेल की मी घेतलेला निर्णय हा राष्ट्र कल्याणाकरता समाज कल्याणाकरता होता हे तुम्हाला नक्की वाटेल. एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.